आणि यावेळेस शिंदे फडणवीस अजित पवारांसह महायुतीचे मोठे नेतेही उपस्थित होते। आता उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आझाद मैदानात शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर यानंतर एक मोठी बातमी समोर येते। सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही शिंदे मंत्रिमंडळात राहणार का, हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। शिंदेंनी मंत्रिमंडळात राहावं ही विनंती केल्याची माहिती फडणवीसांनी दिली। शिंदे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी आशा असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे। त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे। अरे बाबा ते सांगितलं ना, संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो। मला ते एकदमच पाहिजे, थोडी कळ काढ ना, थोडी थांबा। देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो। आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो। त्यामुळे तुम्हाला सांगू ना, तर मंत्रिपद घेण्याबाबत एकनाथ शिंदे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत। मात्र मी तर उद्या शपथ घेणार असं अजित पवारांनी आताच जाहीर केलेलं आहे। अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ शाम है ना। तक उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ। मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता। आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील, थोडी कळ काढा, काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर। काही कन्फ्युजन नाही आहे। ए बाबा काही कन्फ्युजन नाही। सगळ्यांना उद्या तुम्ही 5:30 वाजता नाही 5 वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल की आमच्याबद्दल काय तुम्ही बातम्या चला, धन्यवाद।